आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। वर्धा जिल्ह्यात 1111 शेतकऱ्यांना मिळाली यंत्र अवजारे कृषी यांत्रिकीकरण योजना। प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य। कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लाभासाठी सन 2025-26 मध्ये 30,946 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली। त्यापैकी विविध घटकासाठी कागदपत्रे अपलोड केल्यानंतर 4,625 लाभार्थ्यांना विविध घटक खरेदीसाठी पूर्वसंमती प्रदान करण्यात आली आणि खरेदीनंतर मोका तपासणी व छाननीनंतर 1111 पात्र लाभार्थ्यांना कृषी यंत्रे व अवजारेसाठी 8.08 कोटींचे अनुदान देण्यात आलं। आता 7/12 हेराफेरीवर लगाम, जमिनीच्या नकाशांचे अचूक संलग्नीकरण करण्यासाठी शासनाचा निर्णय। पोट हिस्सा मोजणी प्रथमदर्शी प्रकल्प हा सुरू करण्याचा शासन निर्णय जारी केला गेलाय। सर्व सर्वे नंबर अथवा गट नंबर मध्ये तयार झालेल्या पोट हिस्सांची मोजणी करण्यात येणार आहे। त्यामुळे 7/12 उतारावरील क्षेत्र व शेतजमिनींचा नकाशा अद्ययावत करून त्याचा मेळ बसणार असून हेराफेरीवर लगाम घालण्यासाठी पाऊल उचलले जाण्याचे बोलले जात आहे। महिला शेतकऱ्यांचे डिजिटल सक्षमीकरण 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान महाविस्तार AI विशेष मोहीम। या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीची मालकी असो वा नसो, शेती किंवा शेतीपूरक कामात कार्यरत असलेली कोणतीही महिला शेतकरी म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे। ज्या महिलांकडे स्वतःचा स्मार्टफोन उपलब्ध नाही त्यांना आधार गटातील प्रशिक्षण व प्रतीक्षार्थीच्या माध्यमातून महाविस्तार AI ॲपची माहिती दिली जाणार आहे। बारामतीत पवार कुटुंबियांच्या बैठकांचे सत्र सुरू। शरद पवार यांच्यासह पार्थ पवार आणि जय पवार यांची उपस्थिती। या भेटींची वारंवारताही वाढलेली असून यावरून राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत, परंतु या संदर्भात कोणतीही औपचारिक किंवा अनौपचारिकरित्या बोलण्यास तयार नाहीत। रोहित पवारांनी मात्र आपण या संदर्भात 10 आणि 12 फेब्रुवारी तारखेला बोलू असं सांगितलंय। ट्रेड डीलमुळे संत्र्याला दिलासा, अमेरिकन संत्रा आयातीला नकार, स्थानिक शेतकऱ्यांचा बाजार सुरक्षित। जर अमेरिकन संत्र्याला भारतात आयातीची मुभा दिली असती तर नागपूरच्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता होती। दादांच्या मृत्यूनंतर अफवांचा महापूर, सोशल मीडियावर खोट्या कथांचा धबाकूळ, सत्याऐवजी संशयाचा बाजार। 4 दिवसांपासून अजित पवार जिवंत असावेत असा सूर काही सोशल मीडिया पोस्टद्वारे व्हायरल केला जात आहे। गोंदिया जिल्ह्यात 580 गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई। गोंदियासह तिरोडा, गोरेगाव आणि देवरी तालुक्यात परिस्थिती बिकट होण्याची भीती। ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा प्राथमिक आराखडा तयार। जळगाव जिल्ह्यात केळी आणि कापूस प्रक्रियेसाठी ॲग्रो क्लस्टर, कृषी क्षेत्रासाठी 1,62,671 कोटींची तरतूद। केंद्रीय मंत्री रक्षा खडके यांची माहिती। शेतकऱ्यांना 269 कोटींचा आर्थिक फटका। नाशिक जिल्ह्यात जानेवारीमध्ये 35 लाख क्विंटल कांद्याची बंपर आवक। 1 जानेवारीच्या तुलनेत 31 जानेवारीपर्यंत जास्तीत जास्त बाजारभावात तब्बल 1,151 रुपयांची घट, तर सरासरी बाजारभावात सुमारे 770 रुपयांची घसरण झाली। शेंगदाण्याने गाठला दराचा उच्चांक, 170 ते 220 रुपये किलो दर। तेल डाळी ही महागल्यामुळे किचन बजेट बिघडले। राज्यात 15 फेब्रुवारी पासून जाणवणार उन्हाचा तडाखा। राज्याच्या किमान तापमानामध्ये 3 ते 4 अंशांची घट झाली, मात्र हे वातावरण 3 ते 4 दिवस राहील। 15 फेब्रुवारी नंतर उन्हाचा तडाखा जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नळांना बसवले जाणार स्मार्ट मीटर। महापालिकेचा शासनाला 550 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर। अकोला जिल्ह्यात शिधापत्रिकाधारक हजारो पात्र लाभार्थ्यांचे आधार संशयास्पद। कंपनी चालकही रेशनचे लाभार्थी, अधिक उत्पन्न गटातील व्यक्तीही धान्याचा लाभ घेत आहेत। मृत व्यक्तीच्या नावावर सुरू असलेल्या शिधापत्रिका वगळल्या जात आहेत। दुबार शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांची नावे देखील रद्द केली जाणार आहेत। गेल्या काही महिन्यात कोणत्याही व्यवहार न झालेल्या जिल्ह्यात 9,174 शिधापत्रिका आहेत, त्यांची ही तपासणी होणार आहे। युरिया खताची गोणी आता 45 ऐवजी 40 किलोची 12 रुपयांची तफावत। केंद्र सरकारने खत वापराच्या धोरणात मोठा बदल केला असून आता सल्फर कोटेड युरियाची गोणी 45 किलो ऐवजी 40 किलो वजनाची करण्यात आली आहे आणि या निर्णयामुळे गोणीची किंमत आता 266 रुपयांहून कमी करून 254 रुपये इतकी केली जाणार आहे। गोंदिया जिल्ह्यात नुकसान भरपाईचा निधी येऊन 20 दिवस लोटले। 80,000 शेतकरी अद्याप देखील प्रतीक्षेत। अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते। खरीप हंगामात 78 कोटी 13 लाख रुपयांचा निधी दिलाय। जिल्ह्यामध्ये वर्षभरापूर्वी रब्बी हंगामात गारपीट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले होते। महसूल आणि कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात यामुळे 4,200 शेतकरी बाधित झाल्याचं दिसून आलं।
अकोला जिल्ह्यात 600 रुपयांनी घसरले कापसाचे भाव. खेडा खरेदीत प्रति क्विंटल मिळतात 8,000 रुपये. जिल्ह्यातील यंदाचा कापूस हंगाम आता आटोपण्याच्या मार्गात असतानाच गेल्या 3 दिवसापासून कापसाच्या भावात घसरण सुरू झाली असून प्रति क्विंटल 600 रुपये कमी दर मिळत आहे. मेळाघाटातील आदिवासी मजुरांना दिलासा. सोमवारपासून मनरेगाची कामे सुरू होणार. केवलाराम काळे यांच्या नागपूर विभागाच्या रोहियो आयुक्तांचे आश्वासन. मुख्यमंत्र्यांना पत्र देणार. सोयगाव तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान रखडले. स्पर्श प्रणालीमुळे तांत्रिक अडचणी. नव्या घरांचे स्वप्न अदांतरी. सोयगाव तालुक्यातील लाभार्थी वाऱ्यावर. प्रशासन मात्र लक्ष देईनात. घरकुलांना 4था हप्ता प्रस्तावित आहे. 3रा हप्ता 300 जणांना मिळालेला नाही. यामुळे त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. भडगावचा पाणलोटमध्ये समावेश. मात्र सिंचन विहीर योजनेला ब्रेक. पाण्याअभावी तालुक्यातील शेतकरी चिंतेत. रोहियोतून मिळणाऱ्या अनुदानापासून शेतकरी मात्र वंचित. आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून विहीर खोदले असून ते वर्षभर शेती करू शकत आहेत. मात्र अल्पोद्भूतधारक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाशिवाय विहीर खोदणं शक्य नसल्यामुळे त्यांना शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत आहे. रोहियोच्या कामांवर केवळ 49,000 मजूर. गेल्या आठवड्याभरापासून घसरली मजूर उपस्थिती. गेल्या आठवड्याभरापूर्वी 22 जानेवारीपर्यंत रोहियो अंतर्गत कामांवर राज्यात 8 लाखांपेक्षा अधिक मजुरांची उपस्थिती होती. परंतु विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी रोहियो अंतर्गत राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं. नांदगाव तालुक्यातील शेततळे, सिंचन विहिरी, घरकुलांचे कामे रखडली. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप. कर्मचारी संघटनेच्या वतीने गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन. पश्चिम विदर्भाच्या वाट्याचे पाणी पूर्व विदर्भाकडे वळवण्याच्या हालचाली. वैनगंगा नळगंगा प्रकल्प. जलतज्ञ प्रवीण महाजनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. वैनगंगा नळगंगा जदीजोड प्रकल्पाच्या पाणी वाटप आराखड्यामध्ये अंमलबजावणीपूर्वीच मूलभूत बदल होत असल्याचा गंभीर मुद्दा पुढे आलाय आणि या प्रकल्पात पश्चिम विदर्भाच्या वाट्याला आलेलं 2ऱ्या आणि 3ऱ्या टप्प्यातील पाणी कमी करून ते पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्याकडे वळवण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप जलतज्ञ प्रवीण महाजन यांनी केला आहे. गुलाबाच्या फुलांचे दर. व्हॅलेंटाईन डेला वाढणार. वाहतुकीचा खर्च आणि वातावरण बदलाचा पिकासह किमतीवर परिणाम. आता 4 ते 5 रुपयांना मिळणारे गुलाबाचे फूल व्हॅलेंटाईन डेला 10 रुपयांना 1 या दराने मिळेल. हिंगोली जिल्ह्यात 29% वर चढली. जिल्ह्यातील पीक पाहणी. सहाय्य स्तरावरून 100% उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न. 12 लाख टन सोयाबीन खरेदीचे आव्हान. हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी 12 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र विलंबाने सुरू झालेल्या केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे राज्यातील 934 केंद्रांवर अपेक्षित खरेदी होऊ शकलेली नाही. खुशखबर. आठवड्याभरात सोनं 3,980 रुपयांनी स्वस्त झाले तर चांदी 65,000 रुपयांनी घसरली. सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण. लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार. जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येते. आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.